जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार जयश्री ताई. डॉक्टर प्रभाकर देशमुख शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या आराधना ध्यान समूह आयोजित विश्वसंत श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या दासनवमी उत्सवानिमित्त ग्रंथराज दासबोधातील मोती या प्रवचन मालिकेत आज 8व्या दिवशी आपल्याशी प्रसिद्ध प्रवचनकार आचार्य जयश्रीताई मुंडे संवाद साधणार आहेत. यांची ओळख करून देण्याची संधी मला दिलीत त्याबद्दल धन्यवाद होताताई. सौ जयश्रीताई मुंडे यांचा जन्म नाशिक येथे 23 जानेवारी 1955 ला झाला. त्यांच्या परिचयाबाबत बोलताना त्यांच्या याच्यात एक लौकिक शिक्षण हा शब्द खूप भावला. तसं त्यांचं लौकिक शिक्षण हे पुणे विद्यापीठातून MSc केमिस्ट्री हे 1977 साली झाले. भारतीय स्टेट बँकेत नोकरी करून जानेवारी 2015 ला काही सेवानिवृत्त झाल्यात. ताईंच्या आध्यात्मिक प्रवासाबद्दल बोलायचे झाले तर 1996 पासून समर्थ रामदास स्वामी यांच्या दासबोध ग्रंथाचा सखोल अभ्यास ताईंनी सुरू केला. जयश्रीताईंना सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख मुरगुड यांचा अनुग्रह प्राप्त झाला आहे. श्री गुरूंच्या मार्गदर्शनात ताईंनी आत्माराम, मनाचे श्लोक, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, पंचदशी, विचारसागर, विवेकसिंधू आणि उपनिषद यांचा अभ्यास केला. श्री गुरूंच्या मार्गदर्शनात जे काही मौलिक अध्यात्मज्ञान त्यांना प्राप्त झालं आहे त्याच ज्ञानाचा आणि विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ताई गेली 10 वर्षापासून आध्यात्मिक अभ्यास वर्ग घेत आहेत. जयश्रीताई आज आपल्याला जे मोती देणार आहेत त्यासाठी आपण सज्ज होऊयात. जयश्रीताईंना नम्रपणे वंदन करून प्रवचन सुरू करण्याची विनंती करते. नमस्कार दयाताई. आणि आपण सुरू करूयात अशी विनंती करते. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिथे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे, घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम. तया आदिनांत मांगल्याची मूर्तिमंत, आनंद कदान खंत जगतालाभी श्रीराम. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. प्रवचनाला प्रारंभ करण्यापूर्वी माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका यांच्या श्री चरणी साष्टांग नमस्कार करते. समर्थ रामदास स्वामी ज्यांच्यामुळे आम्हाला हे आध्यात्मिक ज्ञान आमच्या जीवनाचं कृतार्थ करून घेण्यासाठी जे आम्हाला अभ्यासायला मिळालं आणि जीवनही कसं छान तऱ्हेने जगता यावं हेही मार्गदर्शन मिळालं, असे राष्ट्रगुरु संत रामदास स्वामी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. तसेच आजच्या दिवशी आपल्या महाराष्ट्रातील
थोर योगी आणि संत शेगावीचे श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिन आहे आजचा. अत्यंत सुंदर असा हा योग घडून आलाय. तर त्यांच्या चरणी सुद्धा मी नतमस्तक होते, साष्टांग प्रणिपात करते, त्यांना वंदन करते. आम्हाला अगदी सोपं करून ज्ञानामृत पाजणाऱ्या परमपूज्य आचार्या मंदाताई गंधे अमरावतीच्या यांच्या चरणी सुद्धा मी साष्टांग प्रणिपात करते. परमपूज्य काकांच्या सोबतीने आम्हाला त्यांनी अनेक अभ्यास वर्ग घेऊन हे परमार्थ ज्ञानामृत पाजलेलं आहे. आणि आजही त्या गावोगावी त्यांच्या 90च्या वयामध्ये सुद्धा कल्याणासाठी या संतांच्या विभूती असतात. अशा मंदाताईंना पुन्हा पुन्हा नमस्कार करते. आणि आपण सर्व श्रोते आपणा सर्वांच्या हृदयस्थ आत्मारामाला परमात्म्याला इथून वंदन करते, सप्रेम अभिवादन करते. श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती आहात, त्यामुळं तुम्हालाही वंदन. आणि सर्व आयोजक या प्रभाकरराव देशमुख सामाजिक आणि शिक्षण संस्थेचे ऋताताई, अनघाताई आणि बाकी जे मला ज्ञात नाहीयेत अशा सर्वांना सुद्धा मी इथून वंदन करते. आणि त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली म्हणून मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. दासनवमीच्या निमित्ताने आपण या दासबोध ग्रंथातील किंवा समर्थ रामदास स्वामी यांच्या वाङ्मयातून काही मोती किंवा अनमोल रत्न शोधून घेण्याचा आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आतापर्यंत मला वाटतं 7 दिवस झाले. अनेक अनेक प्रवचनकारांनी त्या दासबोधातले खूप महत्वाचे काही मोती वेचलेले आहेत. अनेक विचार आपल्या समोर मांडलेले आहेत आणि आपण सातत्याने असं श्रवण करीत असता. त्यामुळे आपण तयारीचे श्रोते आहात. मला माहिती आहे की अनेक वर्षांपासून आपण हे श्रवण करीत आहात. तरी सुद्धा आज या दासबोध ग्रंथाचा आधार घेऊन, आत्मारामाचा आधार घेऊन आणि मनाच्या श्लोकांचाही आधार घेऊन मी समर्थांनी दिलेले जे ज्ञान आहे त्यातले काही विचार आपल्या पुढे व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. या आजच्या निरूपणाला मी जो विषय घेतलेला आहे तो दशक 5वा समास 6वा. खरं म्हणजे दासबोध ग्रंथातील प्रत्येकच ओवी ही आपल्याला खूप काही शिकवून जाणारी आहे, खूप ज्ञान देऊन जाणारी आहे, जीवन कसं जगावं हे शिकविणारी आहे आणि आपली आध्यात्मिक उन्नती साधून देण्यासाठी मदत करणारी आहे. पण तरी सुद्धा वेळेच्या बंधनामध्ये आपल्याला काही विचार इथे व्यक्त करता येतील, मांडता येतील. मला भावलेला ते 6वा समास जो आहे 5व्या दशकाचा, 5वा दशक आहे मंत्रांचा आणि 6वा समास आहे शुद्ध ज्ञान निरूपण. आपण अनेक विचार, परवा मंगेश दादांनी माया निरूपण सांगितलं किंवा माया निरासवाद म्हणजे मायेचा निरास कसा करायचा याचं वर्णन केलं. आणि जपाजप किंवा बाकीचे मी श्रवण केलं नाहीये, मी ऐकू शकले नाही, प्रवासात होते त्यामुळे. पण बाकीचेही सगळे किंवा कालचं व्यावसायिक जे व्यवस्थापन आहे, आपल्या जीवनातलं व्यवस्थापन कसं करावं हा सुद्धा विचार आपण ऐकलाय. आता शुद्ध ज्ञान हा परमार्थाचा खरं म्हणजे अंतिम टप्पा आहे जो आम्हाला गाठता येईल. आम्ही परमार्थ सर्वजण करीतच असतो. अगदी लहानपणापासून आपल्या आई वडिलांच्या सोबत, आजोबाजींच्या सोबत काही श्रवण घडत असतो, काही आपल्या उपासना घरामधील कर्म उपासना आपण बघत असतो आणि त्या अनुषंगाने आपल्या अंतःकरणावर जे संस्कार होत असतात तर आपण त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये पारमार्थिक काही ना काही साधन करीत असतो. पण ह्या साधनाची परिणती काय व्हायला हवी आणि आमच्या जीवनात नेमकं आम्हाला काय साध्य व्हावं हा विचार ह्या शुद्ध ज्ञान निरूपण समासामध्ये समर्थांनी मांडलेला आहे. दासबोधात अनेक ठिकाणी समर्थांनी पुन्हा पुन्हा वारंवार ते विचार मांडले आहेत. माया काय, ब्रह्म काय. बघा, परमार्थ साधन करताना आपल्याला 5 गोष्टी समजून घ्याव्या लागतात. या जगामध्ये जीव
जगत, ईश्वर, माया आणि परब्रह्म, ह्या 5 गोष्टी जर आपण समजून घेतल्या आणि त्याचं आपापसातलं नातं काय आहे हे जर समजून घेतलं, तर मी नेमकी कोण, माझं स्वरूप काय, मी कुठून जन्माला आली आहे, कुठे मला जायचं आहे, त्या ईश्वराचं आणि माझं नातं काय, किंवा ह्या जगातील सर्व इतर जी जीवसृष्टी आहे त्यांच्याशी माझं नातं काय, आणि परब्रह्म तत्व जे म्हणतात, निर्गुण निराकार सगळे परब्रह्म, किंवा त्याला समर्थांनी फार सोप्या भाषेत थोरला देव असं म्हटलंय. त्यात तो समर्थ म्हणतात एका ठिकाणी मनाच्या श्लोकात, हे तिन्ही देव जेथून निर्माण झाले, तया देवरायासी कोणी न बोले. बघा, समर्थ आपल्याला आपलं लक्ष वेधतात की 3 देव जे आहेत, म्हणजे ईश्वर, ब्रह्मा विष्णू महेश, हे सुद्धा जिथून निर्माण झाले तो थोरला देव आहे, ते परब्रह्म आहे, आणि तेच ज्ञानरूप तत्व आहे. त्यालाच शुद्ध ज्ञान म्हणजे अद्वैत असं म्हणतात. कारण त्या एका परमात्म्याशिवाय ह्या जगामध्ये दुसरं काहीही नाही. परवा मायेच्या संदर्भात मंगेश दादांनी जे विवरण केलं, त्यांनी सांगितलं की काय आहे आपल्या, ही माया जी आहे ती असून खरं म्हणजे वास्तविक तिला अस्तित्व नाही. तिला अस्तित्व नसल्याने ती नाहीच आहे. माया म्हणजे काय, हे संपूर्ण दृश्य सृष्टी, हे जगत जे झालेलंच नाहीये, पण आपण सामान्य जीव आहोत आणि मग आपल्याला ते सगळं ऍक्सेप्ट करणं फार कठीण जातं. कारण ह्या जगामध्ये आम्ही वावरतो, सगळे व्यवहार म्हणजे तिथेच चाललेले आहेत, आणि मग त्याला खोटं कसं म्हणायचं, किंवा ते नाहीच आहे, ते स्वप्नवत आहे असं ऍक्सेप्ट करणं सुद्धा आपल्याला अतिशय जड जातं सामान्य जीवांना. हे सगळं आम्हाला धडधडीत दिसतं, त्यात आम्ही व्यवहार करतो, आणि हे नाही, आणि जे आम्हाला कधीही दिसत नाही, आमच्या कुठल्याही ज्ञानेंद्रियांना ज्याचं आम्हाला आकलन करता येत नाही, असं ते परब्रह्म तत्व, ते जे आमच्या आकलनाच्या कक्षेच्या बाहेर आहे, आमच्या बुद्धीच्या, मन, अंतःकरण कुठल्याही तर्काच्या पलीकडे आहे, आणि ते तत्वच खरं आहे, तेच शाश्वत आहे, तेच सत्य आहे, आणि पलीकडे जाऊन तेच माझं स्वरूप आहे. हे खरं म्हणजे रुजवायला, त्याच्यासाठी आपल्याला संतांची संगती, सद्ग्रंथांचं श्रवण, मनन, निधिध्यासन, हे सगळं आपल्याला समर्थांनी सांगूनच ठेवलेलं आहे. पण ते आम्हाला अंतःकरणात रुजावं, आणि आमचा तो एकदाच दृढ अपरिवर्तनीय असा निश्चय होऊन जावा की हा देह आणि माझ्याशी संबंधित हे सगळं जगत जे आहे ते माझ्या जन्मापासून मृत्यूपर्यंत मी बघितलं आहे. खरं म्हणजे ह्या सृष्टीचे मी स्वतःला जीव भाव धारण केल्यामुळे आपण संकुचित मर्यादित झालो, वास्तविक अमर्यादित, आणि तरी सुद्धा आपण स्वतःला एका देहापुरतं मर्यादित करून घेतल्यामुळे मी देह, आणि मग माझ्याशी संबंधित सगळं माझं जग, म्हणजे अहम म्हणजे मी आणि मम म्हणजे माझे, हेच सगळं माझं विश्व आहे आणि तेच सत्य आहे. आणि हे समजल्यामुळे हे अज्ञान आहे, आणि शुद्ध ज्ञान जे आहे ते आमचं स्वरूप आहे, पण ते आम्हाला प्राप्त होत नाही. मग आता हे अज्ञान जे आहे ते घालविण्यासाठी, अज्ञान काय आहे, तो मी देह आहे, म्हणजे देह सत्यत्व भ्रांती, मी भ्रांतीमध्ये आहे, वास्तविक देह हे माझं निश्चितपणे हे स्वरूप नाहीये, ही उपाधी आहे. त्याला म्हणतात की काही काळापुरती असते, पण जे अधिष्ठान आहे त्याचं त्या उपाधीच्या वाचून काहीही अडत नाही. विषय थोडा जड आहे, कदाचित मी खूप सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करीन. आपण श्रवण केलेलं असेल, आपलं आकलनही होईल, पण कुठे जर मी माझ्याकडून राहिलं होतं, आपण नंतर पुन्हा संवाद करून या गोष्टीवर सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करते. परंतु जे काका नेहमी म्हणतात की परमार्थिक संकल्पना एकदा जर स्पष्ट झाल्या तर अहम ब्रह्मास्मी, मी आत्माच आहे, हा विचार आम्हाला धारण करता येतो, सातत्याने सांभाळता येतो. आणि संपूर्ण दासबोधाचा जर विचार केला तर आपल्याला समर्थ वेळोवेळी प्रत्येक समासामध्ये आपल्याला हा विचार पुन्हा पुन्हा सांगतात येईल. हे दृश्य जगत कसं आहे, तो मिथ्या आहे, हे माईक आहे, म्हणजे देहादी जगत, म्हणजे जग माईक आहे, पण मी आणि माझं जग सत्य आहे,
असं नाही, तर माझ्या देहासकट असलेलं हे संपूर्ण विश्व हे निर्माण झालेलं आहे, म्हणून ते नाशिवंत आहे आणि नाश पावणारं आहे. ते कधी काळी नाश पावणारं असल्यामुळे त्याला मी त्याच्यातनं माझी सत्यत्व बुद्धी काढून टाकायची. राहणार मी या जगामध्येच, व्यवहारही आमचे जगातच चालणार आहे, पण ते व्यवहार करताना ते सत्य नाहीये, ते काही काळापुरतं आहे, काही काळापुरतं त्याला अस्तित्व आहे. त्यामुळे माझा संग तिथे जडता कामा नये. समर्थांनी सांगितलंय, हे का कळत नाही आम्हाला, हे सगळं आकलन का होत नाही, तर माऊलींनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये एका ओळीमध्ये म्हटलंय की अहम ममतेच्या लवडसवडी माते न पवतची बापुली, जन्म मरणाचे दुथडी दहुळती ठेवी. काय होतंय, मी म्हणजे अहम आणि माझे म्हणजे मम, बस अहंता आणि ममता या दोन बेड्यांनी आपण जीव बंधिस्त झालोय. आणि म्हणून या देहामध्ये जन्म आणि मरण, पुन्हा पुन्हा जन्म आणि मरण. पण हा जो मनुष्य देह मला मिळालाय, इथे मात्र माझं शाश्वत कल्याण करून घेण्याची व्यवस्था आहे. कारण इथे क्रियमाण कर्म करण्याचं स्वातंत्र्य भगवंतांनी आपल्याला दिलंय. आधीची कर्म आम्हाला माहिती नाहीये, प्रारब्ध आणि संचित, पण आम्हाला आता जे आम्ही विवेक, आत्मनात्म विवेक बुद्धीचा उपयोग करून मी कोण आणि परमात्मा कोण हे जाणून घेऊ शकतो. आणि म्हणून आपण हा विचार, हे चिंतन आपण करीत आहोत. तर जीव म्हणजे कोण, तर कूटस्थ चैतन्य, ज्याच्यामध्ये कूटस्थ चैतन्य आहे. आत्मा हे अधिष्ठान आहे, या देहाला व्यापून असलेलं आत्मा अधिक बुद्धी, कारण बुद्धीचं वरदान आपल्याला लाभलंय म्हणून बुद्धी अधिक त्याच्यामध्ये पडलेला आत्मप्रकाश, स्वयंज्योती ज्याला म्हणतात, तो आत्मप्रकाश आपल्या बुद्धीमध्ये जेव्हा फाकतो त्याला शास्त्रीय दृष्ट्या चिदाभास म्हणजे चितचा आभास. चित म्हणजे आत्मा, चित म्हणजे चैतन्य, आणि त्याचा प्रकाश, तो ज्ञानरूप प्रकाश जेव्हा आपल्या बुद्धीमध्ये फाकतो त्याला आत्मा चिदाभास असं म्हणतात. आणि चिदाभासामुळे आपल्याला आपला हा जड देह कार्यरत होतो. ही संकल्पना आपल्याला इथे ठिकठिकाणी समर्थांनी दिलेली आहे. जीव म्हणून मी वास्तविक जीव म्हणजे हा देह नसून मी कोण आहे, तर मी आत्मा आहे. आणि आत्म्याच्या अधिष्ठानावरच या संपूर्ण देहाचं नियमन, संपूर्ण सृष्टीचंही नियमन करणारा तो आहे. कारण तो संपूर्ण सृष्टीमध्ये, दृश्य जगतामध्ये तेच, ज्याला आपण देहाच्या संदर्भाने आत्मा म्हणतो, तसं समष्टी सृष्टीच्या संदर्भाने त्यालाच परब्रह्म किंवा परमात्मा असं म्हटलं जातं. जीव मग जगत आलं. जगत माहितीये की दृश्य, जे जे नाम आणि रूपाला आलं त्याला जगत म्हणजे ही दृश्य सृष्टी. आणि ही एवढी आपल्याला, जेवढी आपल्या आकलनात आहे तेवढी सृष्टी नसून अनंत कोटी ब्रह्मांड ज्यांनी व्यापली आहे, अनंत कोटी ब्रह्मांड ज्याच्या सत्तेवर चालली आहेत, आणि अनंत कोटी ब्रह्मांड ज्याने निर्माण केली आहे आणि प्रलयकाळी त्याच्यामध्येच जी विलीन होतात, ती दृश्य जगत. म्हणजे जे नाम रूपाला आलं, आकाराला आलं, आणि मग त्याला रूप आल्यामुळे काहीतरी नाम दिलं गेलं, अशी ही नामरूपात्मक जी सृष्टी आहे त्याला जगत म्हणतात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ईश्वर हे मात्र आपल्याला थोडस समजून घ्यायचं, कारण अनेकदा दासबोध ग्रंथामध्ये अनेक ओव्या आलेल्या जिथं अंतरात्मा हा शब्द समर्थ वापरतात. अंतरात्मा म्हणजे आपल्याला त्याचा, त्या ओवीच्या संदर्भाने आपल्याला त्याचा विचार करावा लागतो. अनेक ठिकाणी अंतरात्मा हा जीवात्म्याला उद्देशून समर्थ शब्द वापरतात. काही ठिकाणी अंतरात्मा म्हणजे ईश्वर अशा अर्थाने त्याची योजना आहे. आणि काही ठिकाणी अंतरात्मा म्हणजे ते निर्गुण निराकार परब्रह्म तत्व अशा संदर्भाने त्याची योजना केलेली आहे. तर ईश्वर आणि परब्रह्म, वास्तविक ईश्वर हे परब्रह्मच आहे. पण सृष्टीची निर्मिती जेव्हा सांगतो त्यावेळेला एकोहम बहुश्याम हा संकल्प, आदि संकल्प त्या परमात्म्याच्या ठिकाणी उठला, आणि म्हणून ती मूळ माया निर्माण झाली असं ते वर्णन केलेलं आहे. आणि ती मूळ माया म्हणजे त्याची अंगभूत शक्ती, ती शुद्ध स्वरूपात आहे, अत्यंत शुद्ध सत्वगुणाची आहे सुरुवात. शुद्ध स्वरूपात असल्यामुळे तिचा स्वीकार
या परमात्म्याने केला आणि मायेमध्ये मग नंतर 3 गुण निर्माण झाले, म्हणजे त्रिगुणात्मिका माया झाली. 3 गुणांमधनं मग ती पंचमहाभूत निर्माण झाली आणि असे ती पंचमहाभूत आणि 3 गुण अष्टधा प्रकृतीचं हे संपूर्ण सृष्टी, चराचर सृष्टी प्रसवली, तयार झाली. मग तो ईश्वर, ते निर्गुण निराकार जे परब्रह्मतत्व आहे, मायेचा स्वीकार त्याने केल्यामुळे माया ही त्याची उपाधी झाली आणि म्हणून त्याला आता ईश्वर असं म्हणतात. ईश्वर म्हणजे तो आता सगुणात आला, म्हणजे मायेमध्ये गुण आल्यामुळे गुणांशिवाय कुठलीही निर्मिती होऊ शकत नाही आणि कुठलंही कार्य घडत नाही. मग ह्या सृष्टी निर्मितीचं कार्य त्या ईश्वराने मायेच्या करवी करविलं, म्हणून तो आता सगुण आहे पण निराकार आहे. तो आकारात नाही, ईश्वर सुद्धा आकारात नाहीये, तो निराकारच आहे. मग पुढे ईश्वरापासून मायेने निर्माण केले ब्रह्मा विष्णू महेश, हे ईश्वराचे 3, ज्याला 3 नावं आहेत, कार्यानुरूप जे त्याला नावं दिली गेलेली आहेत, ते आपल्याला सर्वांना माहिती आहे. मी दासबोध अभ्यास करताना मलाही ओव्या वाचून सुरुवातीला खूप गोंधळ व्हायचा की जो विष्णू निर्माण करतो त्याचा प्रतिपाळ कोणी केला आहे, हे ब्रह्मदेव निर्माण करतो त्याला कोणी निर्माण केलं, किंवा विष्णू जो आहे संपूर्ण जगताची स्थिती सांभाळणारा, सांभाळ करणारा, स्थिती सांभाळणारा, मग त्या विष्णूचा प्रतिपाळ कोण करतो, आणि जो प्रलयकाळी सर्व संहार करता आहे तो रुद्र, त्याचा संहार कोण करतो, हे सगळं खूप आकलनाच्या बाहेर होतं. हळूहळू हळूहळू उलगडत गेलं की हे 3 ईश्वराचे कार्यानुरूप भेद आहेत. ब्रह्मा रजोगुणाचे स्वामी, विष्णू हे सत्वगुणाचे स्वामी आहे आणि भगवान शिव म्हणजे हे तमोगुणाचे स्वामी, हे ते गुणांचे नाही, त्या गुणांचे स्वामी आहेत. त्या गुणांवर ते त्यांचं साम्राज्य आहे, अधिपत्य आहे आणि त्या गुणानुसार हे मायेकरवी हे सर्व कार्य करवून घेतात, असा हा ईश्वर. मग ती मायेचं मा म्हणजे जी वास्तविक अस्तित्वात नाही. मंगेश दादांनी पूर्ण 1 तासभर माया निरसन किंवा माया निरासवाद, माया कशी आहे, ती कशी आपल्याला संवादी होते आणि कशी आपल्या आत्मस्वरूपाला गवसणी घालण्यासाठी त्या परमात्म्याचा शोध घेऊन ते मी आहे हा अनुभव घेण्यासाठी कशी उपयुक्त आहे. म्हणून त्या मायेला सुद्धा वारंवार समर्थांनी शारदा स्तवनामध्ये खूप सुंदरपणे समजावून सांगितली आहे आणि पुन्हा तिला वारंवार वंदन केलेलं आहे. कारण मायेच्या बळे करी स्तवन ऐसे वांछित होते मन, परी माया झाली लज्जायमान, आता काय करू श्रीराम, असं समर्थांनीच एका ठिकाणी उद्धृत केलेलं आहे. कारण मायेच्या बळाने आपल्याला वास्तविक हे सगळं स्तवनही करता येत नाही, पण जे शब्दांच्या शिवाय आपल्याला कळत नाही आणि शब्दांनी ज्याचा अनुभव येत नाही, असं हे सगळं तत्व आहे. म्हणून शब्दांचाच आपल्याला आधार घेऊन, ते माईक शब्द आहे, शास्त्रही माईक आहे, सगळी साधनही माईक आहे, कारण ह्या जगामध्ये ती करावायची आहे आणि त्या माईक साधनांचाच आधार घेऊन आपल्याला परब्रह्मतत्व काय हे समजून घ्यावं लागतं. आपण आता प्रत्यक्ष ह्या समासातल्या काही ओव्या बघूया, म्हणजे मला आहे तेवढ्या उपलब्ध वेळेमध्ये आपल्या अंतिम जो टप्पा आहे गाठता येईल आणि आपल्याला एक निरूपणातलं काहीतरी साधन मार्ग आपल्याला गवसेल. म्हणून इथे परब्रह्म तत्व सांगायचं राहून गेलं. परब्रह्म म्हणजे जे आदादी आहे, अनंत आहे, विभू आहे, व्यापक आहे, अज आहे, अजर आहे, अमर आहे. बघा हे ही संकल्पना समजून घेण्यासाठी अत्यंत श्रद्धेने आम्हाला हे जे शास्त्रात सांगितलंय, जे संतांनी सांगितलंय ते तसंच आहे हे स्वीकारावं लागतं. उपनिषदांमध्ये ज्याचं वर्णन केलं आहे ते तत्व सतत आहे 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 अशा स्वरूपात असलेलं तत्व कायम आहे, हा आपल्याला स्वीकार अत्यंत दृढ श्रद्धेने करावा लागतो. नाहीतर तर्क करणारे लोक म्हणू शकतात की जे आम्हाला दिसतच नाही, कळतच नाही, मग ते आहे असं आम्ही कसं मानायचं. तर परब्रह्म तत्व कसं आहे, हो ते स्वसंवेद्य आहे, म्हणजे वेद्य म्हणजे जाणणं, त्याचं ज्ञान करून घेणं. पण स्वसंवेद्य म्हणजे मी तेच होऊन राहणं, मी ते तत्व आहे ह्या अनुभवामध्ये राहणं.
आणि त्या अनुभवात राहणं म्हणजे सतत आनंदाच्या स्थितीत राहणं. जयशी समर्थ आपल्याला ही माहिती आहे ओवी की आपल्या प्रारब्ध कर्मानुसार चाललेलं आमचं जीवन ह्या त्या ईश्वराच्या नियंत्रणाखाली आहे. आणि जे जे काही घडत आहे ते आमच्या प्रारब्ध वशात आमच्याच कर्माप्रमाणे घडत आहे. परंतु ह्या सगळ्यांच्या मागे अधिष्ठान जर काही असेल ते परब्रह्मतत्व आहे. आणि त्या अधिष्ठानाशिवाय वास्तविक या जगताला कुठलंही अस्तित्वच नाहीये. सगळं देहादी जगत त्या अधिष्ठानावरच अधिष्ठित आहे. आणि म्हणून ते स्वसंवेद्य तत्व असल्यामुळे ते आपल्या पाचही ज्ञानेंद्रियांचा विषय होऊ शकत नाही. कारण पाच ज्ञानेंद्रियांनी आम्हाला जी होणारी ज्ञान आहे ती जगतातल्या वस्तूंबद्दल, व्यक्तींबद्दल, प्रसंगांबद्दल होणारी ज्ञान आहे. आणि परब्रह्म वस्तू जी आहे ती ज्ञानरूप आहे. म्हणून ते असणारं ज्ञान असं साध्या भाषेत परमपूज्य काका त्याला म्हणतात. म्हणून आम्हाला पाचही ज्ञानेंद्रियांनी जेव्हा या जगतातलं कुठल्याही वस्तूचं ज्ञान होतं त्यावेळेला आपलं लक्ष आतमध्ये असलेल्या आत्मरूप ज्ञानरूप सच्चिदानंद घन त्या आत्मतत्वाकडे जावं. होणाऱ्या ज्ञानामुळे आपण रंगतो जगामध्ये रंगतो. पण ते ज्ञान मला ज्या ज्ञानरूप आत्म्याच्या सत्तेवर अनुभवाला येतं तो आतमध्ये व्यापून आहे. संपूर्ण देहाला व्यापून असलेलं ते तत्व त्याच्यामुळे मला ज्ञान होण्याची व्यवस्था आहे. परब्रह्म तत्व आहे ना ते ब्रह्मला येत ना जात नाही. तया विण कोठे ठाव नाही. बघा सगळे संत आपल्याला तेच सांगतात. मग ते जर एवढं उघड आहे तर आम्हाला अनुभवात ते कसं आणून घ्यावं ह्याचं मार्गदर्शन आपल्याला या दासबोध ग्रंथामध्ये समर्थांनी ठिकठिकाणी केलेलं आहे. ठिकठिकाणी एक तरी ओवी. आता हा दशक आहे मंत्रांचा आणि मंत्र ह्या शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती आहे. मनना त्रायते इति मंत्र हा म्हणजे आम्हाला ह्या भवसागरातून पार करून जाण्यासाठी जी कुठलंही शब्द ओवी मंत्र जे कुठलाही श्लोक असेल तो मंत्र आहे. आणि अशा पद्धतीने जर विचार केला तर ह्या संतांचे सगळे शब्द आमच्यासाठी मंत्रच आहे. म्हणून दासबोध ग्रंथात फक्त कुठला तरी संस्कृत मंत्र दिला तर मंत्र आहे असं नाही. हे सगळ्या ओव्या आमच्यासाठी मंत्र आहे. आम्हाला आमच्या आत्मस्वरूपाचा निश्चय करून देण्यासाठी आपल्याला त्या संवादी आहेत उपयुक्त आहे. पहिल्याच ओवीमध्ये शुद्ध ज्ञान निरूपण मध्ये समर्थ इथं म्हणतात ऐक ज्ञानाचे लक्षण ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पहावे आपणासी आपण ज्ञानावं ज्ञान. आता ज्ञानाचं शुद्ध ज्ञान म्हणजे काय किंवा अनेक ठिकाणी बघा ब्रह्मवस्तूचं वर्णन ह्या समास अनेक आलेले आहेत. विमल ब्रह्म निरूपण अंतरात्मा निरूपण अशा पद्धतीने अनेक समासात किंवा ब्रह्म आणि माया यांचं कंपॅरिझन केलेले समास. माया कशी आहे ब्रह्मवस्तू कशी आहे हे आपण दासबोधात जर अभ्यासलं किंवा वाचून बघितलं समजावून घेतलं तर आपल्याला ठिकठिकाणी त्याचा अंदाज बांधता येतो. मग शुद्ध म्हणजे विमल ते ब्रह्मवस्तू कशी आहे विमल त्याला विमल ब्रह्म असं म्हणतात. मग ते विमल म्हणजे तिथे कुठलाही मल नाही. आमच्या जीवांच्या ठाई जगताच्या ठाई अनेक मल आहे. आपल्या अंतःकरणात मल आहे. पण कुठले मल आहे तीन अवस्था तीन देह तीन गुण हे सगळे मल आहेत. आपल्या मानवी जीवनाला माझ्या देहाला हे मल आहेत. याच्यामुळे माझं शुद्ध परमात्म स्वरूप माझ्यापासून झाकलं गेलं आणि ते मी अज्ञानामध्ये वावरते. म्हणून ह्या मल घालविण्यासाठी तीन देहांचा मल म्हणजे स्थूल सूक्ष्म आणि कारण देह हे तीन देह आपले आहेत. म्हणजे हा आकाराला आलेला जो आहे अन्नावर ज्याचं पोषण होतं हा स्थूल देह आहे. पण ह्याच्याही आतमध्ये सूक्ष्म देह आहे ज्याला म्हणतात अंतःकरण पंचप्राण पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय आणि त्यांचे विषय. आता हे सगळं आम्हाला पंच ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय आमचा थोडा अनुभव दिसतात. कर्मेंद्रिय तर दिसतात ज्ञानेंद्रिय पण आम्हाला दिसतात. पण त्यांचे विषय असे आम्हाला दिसणारे नाही. ते विषय आहेत पण त्याचा आम्ही जेव्हा भोग घेतो किंवा त्याच्यावर आनंदासाठी अवलंबून राहतो तर हे सगळं सूक्ष्म देहामध्ये मोडलेलं टाकलेलं आहे शास्त्राने. म्हणून आपला दुसरा देह आहे सूक्ष्म देह
आणि तिसरा जो देह आहे त्याला कारण देह म्हणतात. कारण देह म्हणजे आपण जेव्हा सुषुप्तीत, गाढ सुषुप्तीत जेव्हा असतो त्यावेळेला त्या देहाला कारण देह असं म्हटलं जातं. कारण तिथे कुठलीही मन, बुद्धी, चित्त, अहंकार म्हणजे आपला स्थूल देहही कार्यरत नसतो. जागृतीमध्ये स्थूल देहाचं कार्य सुरू आहे, सूक्ष्म देहाचं सुद्धा काही काही प्रमाणात सुरूच आहे. मनबुद्धी कार्य करतच आहेत, अहंकारही कार्य करत आहे. पण रात्री ज्यावेळेला आपण झोपतो तेव्हा एक तर आपण स्वप्नावस्थेत असतो, तिथे मन स्थूल देह सगळा लीन झालाय, पण सूक्ष्म देह थोडासा कार्यरत असतो. तिथे थोडी जाणीव असते झाली आणि म्हणून आपलं मनच सगळ्या दृश्याची, स्वप्नाची उभारणी करतं. आपणच ते होतो आणि आपणच स्वप्नामध्ये त्या स्वप्नाला सत्य समजतो. असे हे मल आपल्या देहाला आहे, पण परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी मल नाही. सुषुप्ती ही अवस्था थोडी समजावून घेण्यासारखी आहे. जागृती, स्वप्न ह्या दोन्ही अवस्था नाहीत आणि अत्यंत गाढ झोपलेली आणि प्रत्येक जीवाला ज्ञानी किंवा अज्ञानी, बद्ध किंवा सिद्ध, साधक अथवा मुमुक्षु ह्या सगळ्या जीवांच्या ठिकाणी, अज्ञानी आणि ज्ञानी सगळ्या जीवांना सुषुप्तीची व्यवस्था प्रत्यक्ष परमात्म्याने करून ठेवली. ज्यावेळी आपण गाढ झोपी जातो ना, त्यावेळेला काय झालेलं असतं थोडक्यात घेते. आपला चिदाभास, जो जीव म्हणजे आपल्या बुद्धीत पडलेला जो आत्मप्रकाश आहे, तो आपल्या स्वरूपाशी एकरूप होऊन जातो. त्यामुळे तिथे आपल्या स्वरूपाशी ऐक्य साधलेलं असतं. ते आम्हाला कळत नाही, पण तिथे आपल्याला अत्यंत सुखाचा, आनंदाचा अनुभव आलेला असतो आणि म्हणून त्या अवस्थेला सुषुप्ती म्हणतात. गाढ झोप म्हणजे जिथे मन, बुद्धी, चित्त, अहंकार सर्व लयाला गेलेले आहे. स्थूल आणि सूक्ष्म देह लयाला गेलाय आणि चिदाभास माझ्याच आत्मस्वरूपामध्ये विलीन झालेला आहे. त्यामुळे माझ्या अंतःकरण वृत्तीला आता कुठलाही विषय माझ्या सुखासाठी किंवा ज्ञानासाठी शिल्लक राहिलेला नसतो आणि म्हणून आपल्याला आत्मस्वरूपाशी ऐक्य पावल्यामुळे ते आत्मस्वरूप, ते परब्रह्म तत्व कसं आहे, सच्चिद आनंद घन आहे. तीन त्याची स्वरूप लक्षण आहे. आनंद हे त्याचं लक्षण आहे आणि म्हणून मला आनंदाचा अनुभव तिथे येतो. आणि आपण जागा झाल्यावर म्हणतो की मला आज खूप छान झोप लागली आणि खूप छान वाटतंय, बरं वाटतंय. आणि त्या उलट जर आपली नीट झोप झाली नाही तर आपण सकाळी म्हणतो की मला काही बरं वाटत नाही, काल माझी काही झोप झाली नाही. म्हणून तो जो अनुभव सुषुप्तीमध्ये आम्हाला आमच्या आत्मस्वरूपाचा आलेला असतो, तो जागृतीत घेण्यासाठी आपल्याला हा सगळा अभ्यास करावा लागतो. आपण सुख आणि दुःख ह्या हिंदोळ्यांवर आपलं जीवन जगत असतो, कारण आम्ही जगाला सत्यत्व दिलेलं असतं. मग आता ह्या सुख आणि सुख दुःखे समय कृत्वा लाभालाभ जया जय असं भगवद्गीतेत म्हणतायत भगवान श्रीकृष्ण. किंवा ज्ञानदेव माऊली म्हणते, सुखे संतोषानं यावे, दुःखे विषादानं भजावे, लाभालाभ न आणावे मना माझी. असं माझं जीवन जगत असताना ते परमात्म स्वरूप माझ्याच आतमध्ये कसं आहे हे मला कळलं, तर माझ्या आनंदाची व्यवस्था होऊन जाते. आपण ध्यानशी आपला जो समूह आहे तो ध्यान समूह आहे आणि तिथे आपण चिंतनही घेत असता, विविध विषयांवर आपण वक्ते बोलावता, म्हणजे तिथे आपल्याला श्रवणही घडत आहे आणि ध्यानाच्या प्रक्रियेतनं आपण त्या आपल्याच आत्मस्वरूपाचा अनुभव काही काळ का होईना, काही क्षण का होईना, अत्यंत शांत स्थितीचा अनुभव घेण्याचे आपण साधक म्हणून ते साधन करीत आहात. तर असा अनुभव घेण्यासाठी आम्हाला त्या साधनेबरोबर कर्म, उपासना आणि ज्ञान या तीनचाही अवलंब करून आपल्याला आत्मस्वरूपाला व्यवस्थित वास्तविक ते प्राप्त करून घ्यायचं नाहीये. ते आमचं स्वरूप असल्याने ते नित्य स्वरूप आहे, ते नित्य उपलब्ध आहे. पण आम्हाला विसर पडलाय म्हणून आम्हाला जणू काही त्याची पुन्हा फेरप्राप्ती करून घ्यावी लागते. म्हणून इथे हे म्हणतात समर्थ की शुद्ध ज्ञानाचे लक्षण तू ऐक, आत्मज्ञान हेच शुद्ध ज्ञान होय. बाकीची ज्ञान नाहीत का? बाकीची ज्ञान आहेत. ह्या जगामध्ये आपण जे काही व्यवहार करण्यासाठी जे काही आपल्याला लागतं, बौद्धिक साधन लागतं, त्याची माहिती लागते, ती सगळी ज्ञान आहे. आपण विविध विषयांमध्ये ज्ञान प्राप्त केलेलं आहे, पण त्या ज्ञानाला समर्थांनी एका समासामध्ये हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे अशा
एक समासच पूर्ण दिलेला आहे. मग त्यामुळं आपण ते ज्ञान आपल्या व्यवसायासाठी, आपल्या लौकिक चरितार्थासाठी जरी आपण प्राप्त केलेलं असेल तरी ते खरं शुद्ध ज्ञान नव्हे, हा आपला निश्चय आपण आपल्या अंतःकरणात करूनच घ्यायचा. नाही तर विनाकारण आम्हाला अहंकार होऊन जातो आणि मी खूप ज्ञानी आहे असं वाटतं. मला वाटतं की मी हा एवढा अभ्यास केलाय, मी असं असं शिक्षण प्राप्त केलंय, मी अनेक शोध प्रबंध लिहिले किंवा मी अनेक ग्रंथ लिहिले, मी खूप प्रवचन लिहिले, म्हणून मला ते आत्मस्वरूपाचा ज्ञान झालं आहे. पण समर्थ आणि संत म्हणतात नाही हो, ते शुद्ध ज्ञान नाही, ते लौकिक व्यवहारातलं ज्ञान आहे. पण खरं ज्ञान ज्याला म्हणतात ते शुद्ध ज्ञान म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाचं ज्ञान, परब्रह्म स्वरूपाचं ज्ञान, म्हणजेच आत्मज्ञान, जे आपलं नित्य उपलब्ध आहे. आम्हाला विसर पडलाय म्हणून पुन्हा अभ्यास करून आम्हाला त्याच्याशी आमचा संबंध काय आहे तो प्रस्थापित करावा लागतो. आता इथे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पहावे आपणच आपण, या नावं ज्ञान. बघा, दोन शब्द आले, आपणासी पहावे आणि आपण पहावे. आता इथे आपण म्हणजे कोण? मी. म्हणजे मी जीवाने ह्या सगळ्या चिंतनाने, श्रवण मनन निधिध्यासनाने कुणाचं ज्ञान करून घ्यावं? आपणासी म्हणजे माझ्या जीवाने ते आत्मतत्व मी आहे. आपणासी म्हणजे मी जीव जो आहे तो साधन करणारा आहे आणि ध्येय काय आहे माझं, साध्य काय आहे, तर आत्मरूप मीला ओळखणं, असं त्याचं दर्शन करून घेणं. ज्ञान करून घेणं म्हणजे काय? अनुभव. स्वसंवेद्य आहे म्हणजे तिथे द्वैत संपून जातं, तिथे अद्वैत स्थितीचा आपल्याला अनुभव येतो. आणि शुद्ध ज्ञान, ज्ञानालाच अद्वैत असंही म्हटलेलं आहे. ज्ञान म्हणजे चिती, चैतन्य, आत्मा, संविती असे अनेक शब्द या शास्त्रामध्ये आणि या ग्रंथामध्येही आलेले आहेत, शास्त्र ग्रंथांमध्येही आलेले आहेत. मग हे शुद्ध ज्ञान आहे, जे माझं स्वरूप आहे. मला हे प्राप्त करण्यासाठी कुठल्याही युनिव्हर्सिटीत जायचं नाहीये, मलाही हे प्राप्त करण्यासाठी कुठल्याही परीक्षा द्यायच्या नाहीये. फक्त मला काय करायचं आहे, तर श्रवण मनन निधिध्यास, प्रचितीने बाणता विश्वास. तिथे तत्काळ आहे, तिथे तत्काळच आपल्याला त्याची प्राप्ती आहे. म्हणजे वेगळेपणाने प्राप्ती करून घ्यायची नाहीये. म्हणून माझं स्वरूप असल्यामुळे मला फक्त सातत्याने तसं श्रवण, सातत्याने जे श्रवण केलंय त्याचं मनन, आणि मनन केल्यानंतर त्याचाच ध्यास म्हणजे ते मी आहेचा ध्यास, ते मी आहे हे अनुसंधान टिकवणं म्हणजे निजध्यासे साक्षात्कार तात्काळची आहे. तात्काळ साक्षात्काराची व्यवस्था आहे. कारण आपल्याला दुसरून कुठूनही ते मिळवायचं नाही. जे किती सोपं आहे ना, आपल्याला घरातली वस्तू जर एखादी हवी असेल तर आपल्याला गाडी काढावी लागते, बाहेर जावं लागतं, तिथून ती विकत आणावी लागते. आता इथे मला बसल्या बसल्या फक्त चिंतनाने तद्रुपता, चिंतने चिंतने तद्रुपता, चिंतन करता करताच मला माझ्या स्वरूपाशी एकरूप होण्याची व्यवस्था होते. तेच शुद्ध ज्ञान आहे. त्या शुद्ध ज्ञानात, त्या अनुसंधानात राहण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचा. हे पहिल्याच ओवीमध्ये हा इतका मौलिक विचार, हे रत्न आपल्या पदरामध्ये इथे समर्थ घालतात. 5 ओव्यांमध्ये या ज्ञानाचा विचार आलाय. मी पटापट पुढे जाते. मुख्य देवास जाणावे, सत्य स्वरूप ओळखावे, नित्यानित्य विचारावे, या नाव ज्ञान. आता ब्रह्म, परब्रह्म जे आहे तेच मुख्य देव आहे. त्याचं स्वरूप म्हणजे देवाचं स्वरूप जे आहे ते परब्रह्म, निर्गुण निराकार, ते सत्य स्वरूप तुम्ही ओळखायला शिका. आता बघा, सत, चित आणि आनंद ही 3 त्याची स्वरूप लक्षण आहे असं आपण म्हटलं. आता ते सत्य म्हणजे काय आहे? सत म्हणजे सत्य. मग सत्य काय आहे? तर ते त्रिकाला बाधित आहे, ते काळाच्या बंधनात नाही, काळाची त्याच्यावर बंधन नाही. भूतकाळ, भविष्य, वर्तमान काळ आणि भविष्य काळ ह्याच्याही पलीकडे कालातीत असलेलं जे तत्व आहे त्याला म्हणायचं सत्य. त्याला म्हणा ते सत्य आहे. आणि संतांचा अनुभव आहे की एकच सत्य तत्व आहे. ब्रह्मवस्तूच वर्णन दिलेलं आहे, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. तेच एकमेव सत्य आहे, तेच एकमेव ज्ञानरूप आहे आणि तेच एकमेव तत्व अनंत आहे आणि अनंत आहे आणि आनंद रूप आहे. हे त्याची लक्षण आहे. आणि त्याची म्हणताना आपला हा द्वितीय कृषी किंवा तृतीय कृषी परमार्थ होतो.
पण तेच माझं लक्षण आहे असं ब्रॅकेटमध्ये जेव्हा मी स्वतःला वारंवार समजावते ना, तेव्हा तो आपला प्रथम पुरुषी परमार्थ होतो. म्हणून आपण श्रवण करताना आपण बोलत असलो, प्रवचन देत असलो, वाचत असलो किंवा ऐकत असलो, तरी आपला तो द्वितीय पुरुषी तृतीय पुरुषी परमार्थ चालू असतो. आणि ते जेव्हा मी प्रत्यक्ष स्वतःला नेऊन भिडवते, त्यावेळेला माझा देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी असं जे समर्थांनी सांगून ठेवलंय, तो निर्णय आत्मबुद्धीत जाण्याचा आणि तिथे स्थिर होण्याचा आपल्याला व्यवस्था होते. आणि म्हणून कायम आपण परमार्थ साधन करताना ते प्रथम पुरुषी करायचं आहे. आपण द्वितीय पुरुषी तृतीय पुरुषी श्रवण मनन करताना आपल्याला श्रवण करताना ते जरी श्रवण म्हणजे ऐकणंच नव्हे, एखाद्या ग्रंथाचा अभ्यास, एखाद्या ओवीला घेऊन त्याचं केलेलं चिंतन, हे सुद्धा आपल्या श्रवणात मोडतं. आणि आपण जेव्हा ते व्यक्त करतो ते कीर्तन होतं. ह्या सगळ्या भक्ती आपल्या आपोआप ज्या नवविधा पायऱ्या ज्या सांगितल्या, आपल्याला जायचे आत्मनिवेदनाच्या टप्प्यापर्यंत आणि सुरुवात श्रवणाने होते. म्हणून मुख्य देवास जाणावे जे स्वरूप आहे आपलं, सर्व सृष्टीचं स्वरूप आहे, ते त्रिकाला बाधित आहे, ते सत्य आहे. आणि म्हणून त्यालाच आपण ओळखायचं आहे. त्याच्याशिवाय इतर जे आहे ते सगळं अनित्य आहे. अनित्याचा सगळं दृश्य जगत हा पसार आहे. म्हणून आपल्याला जेव्हा विवेक हे साधन सांगितलं जातं, तेव्हा आत्मनात्म विवेक, सारासार विचार, नित्यानित्य विवेक किंवा क्षर अक्षर विवेक असं अनेक नावांनी ज्याला ओळखलं जातं, पण मुख्य तोच आहे तो आत्मनात्म विवेक. आत्मा एवढंच सत्य आहे. आणि संत म्हणूनच काय म्हणतात, तुकोबा महाराज काय म्हणतात, तुकाराम महाराज, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. सत्य तू एकमेव सत्य आहेस, आम्हाला दुसरं काहीच माहित नाही. आणि मग हे असत्य जे आहे म्हणजे माईक आहे. मायेचं वर्णन त्या दिवशी आपल्या मंगेश दादांनी केलेलं आहे, की जी सत्याही लक्षणांशी जुळत नाही, असत्याही लक्षणांशी जुळत नाही, म्हणून तिला सतासत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या असं म्हणतात. बघा, ह्या माझ्या देहासकट हे संपूर्ण जगत आहे ना, त्याला आम्ही खूप सत्यत्व दिलंय आणि तेच आमच्या दुःखाचं मूळ कारण आहे. मी आनंद रूप आहे आणि मी सुख दुःखात जीवन जगतो. कधीतरी सुखाचा अनुभव आणि कधीतरी दुःखाचा अनुभव, आणि त्याच्यामध्ये आम्ही सुख आलं तर आम्हाला उचंबळून येतं आणि दुःखाचे प्रसंग आले तर आम्ही हेलावून जातो, आम्ही अगदी गळून जातो. पण ह्या दोन्हींमध्येही ती ईश्वराची सत्ता जर आम्ही अनुभवली, त्याचंच अनुसंधान ठेवलं, तर आमच्या प्रारब्धाची व्यवस्था म्हणून आम्हाला ते सहज स्वीकारणं थोडं सोपं जातं. मी म्हणत नाही की आम्हाला संतांच्या सारखं जगता येईल एकदम, पण प्रयत्न केला तर आम्ही त्या टप्पाही गाठू शकतो. हळूहळू हळूहळू आमची प्रगती आम्हालाच कळायला लागते. म्हणून त्या सत्याला तू ओळख आणि ते तुझंच स्वरूप आहे. म्हणून ते कसं आहे तर ते नित्य आहे. आणि त्या व्यतिरिक्त भासणारे हे संपूर्ण जगत जे आहे ते कसं आहे, ते अनित्य आहे, ते निर्माण झालेले आहे, ते दृश्य जगताचा भाग आहे. आणि म्हणून ते यदृष्टम तन्नष्टम, ते नाहीसं होणार आहे. आणि म्हणून मी त्याच्यामध्ये हे ज्ञान करून घेतलं तर त्याच्यापासून मी थोडी अलिप्त होते. माझं मन अंतःकरण तिथे जे सातत्याने गुंतलेलं असतं त्याच्यापासून मला बाजूला सरता येतं. त्याची सत्यत्व बुद्धी मला काढून टाकता येते. जग आहे तसंच राहणार, व्यवहार आहे ते तसेच चालू राहणार, पण तिथे अनुकूल प्रतिकूल आमचं जे चिंतन होत असतं ते चिंतन आम्हाला थांबवता येतं. अनुकूल प्रतिकूल त्याचा विचार करून आपल्यावर सुख किंवा दुःख आपण जो अनुभवतो तो अनुभव आपल्याला आपल्या बाजूला सारता येतो. त्यातून आपल्याला आपलं चित्त, अंतःकरणाची स्थिती जी आहे ती स्थिर ठेवायला मदत होते. म्हणून ह्या दुसऱ्या ओळीमध्ये सांगितलं, ह्यालाच ज्ञान म्हणतात. नित्य काय अनित्य काय हे समजून घ्या, हे ज्ञान आहे, हे शुद्ध ज्ञान आहे. जेथे दृश्य प्रकृती सरे, पंचभौतिक ओसरे, समूळ द्वैत निवारे, ज्ञानावर ज्ञान. बघा, तिसऱ्या ओळीमध्ये आपल्याला अद्वैताचा सिद्धांतच इथे सांगतात ते समर्थ. दृश्य प्रकृती सरे म्हणजे हे संपूर्ण जी दृश्य जगत आहे ते कसं आहे तर पांचभौतिक आहे. प्रकृती म्हणजे हे संपूर्ण दृश्य जगत, हे पांचभौतिक दृश्य जगत जे आहे, ही सृष्टीचा काय होतं, ती पंचभौतिक सृष्टी निर्माण झालेली आहे म्हणून ती नाश पावणारी आहे असा निश्चय झाल्यामुळे त्या दृश्य जगतामध्ये व्यवहार करताना काय होतं, एक परमात्म तत्व जर सत्य आहे तर तेच सर्वांमध्ये विराजमान आहे, ही आमची दृष्टी विकसित होण्यासाठी मदत होते. सर्वाघटी राम देहादेही एक,
सूर्यप्रकाश असतं सहस्त्ररश्मी असं माऊलींनी सांगितलंय हरिपाठामध्ये. एक सूर्य आहे, पण त्याचा हजारो रश्मी म्हणजे किरण जे ह्या ब्रह्मांडामध्ये पसरतात ते सगळे किरण सूर्यरूपच आहे. अगदी त्याचप्रमाणे एक निर्गुण निराकार परमात्मा तत्वापासून जी सृष्टी निर्माण झाली, ह्या चराचर सृष्टीमध्ये असलेले सगळे जीव प्राणी हे परब्रह्म स्वरूपच आहे. त्याला ह्या नाव ज्ञान, त्याला ओळखायला शिकायचं आहे. म्हणून द्वैत जे आहे ते संपूर्ण जातं आपल्या दृष्टीने. संतांच्या दृष्टीने जसं हे जगताचा त्यांनी बाध केलेला असतो, ते व्यवहारामध्ये सगळे व्यवहार आपल्यासारखे करताना आपल्याला दिसतात. आम्ही मंदाताईंना, परमपूज्य काकांना, गोविंद देवगिरी महाराज, सुनील दादा चिंचोळकर, अनेक संतांना जवळून पाहिलंय. व्यवहार सगळे आपल्यासारखेच करताना दिसतात. हो, आपल्याला वाटतं आपल्यासारखेच आहे, पण नाही. अंतस्थिती त्यांची फार वेगळी असते. कायम ते आपल्या स्वरूपाच्या जुळलेले असतात, अनुसंधानात असतात आणि जगताला स्वतःच्या देहासकट त्यांनी बाधित केलेलं असतं. ही एक साधना मिळते आम्हाला. त्या दृश्य जगताचा बाध करणं म्हणजे काय, बाध करायचा म्हणजे काय, त्याला नाहीच करता आम्हाला येणारच नाही, त्याचा नाश आम्हाला करताच येणार नाही, कारण ती ईश्वराचं कार्य आहे. पण आम्हाला त्या जगात वावरत असताना या ज्ञान करून घेतलं तर त्याचा बाध आम्हाला निश्चितपणे करता येतो. सत म्हणजे तीनही काळांच्या पलीकडे असलेलं असत, म्हणजे कधीच जे अस्तित्वात नाही असं, अशी हे त्या सत आणि असतची लक्षणं आहे. आणि ह्या दोन्हींच्याही लक्षणांची हे जे दृश्य जगत आहे हे जुळत नाही, कारण ते कधीतरी असतं आणि कधीतरी नाश पावतं, म्हणून ते सत नाही. आणि असत का नाहीये, तर आता आम्हाला ते प्रतीतीच येत आहे. असत म्हणजे अत्यंत अभाव ज्याचा आहे. सशाची शिंग, आकाशाची फुलं, वंध्येचा पुत्र, ही उदाहरणं दिली आहे शास्त्रात. मग हे जसे कधीही अस्तित्वात नाहीये तसं हे जग आम्हाला दिसतं का, तर नाही. ते असतच्याही लक्षणांशी जुळत नाही. मधल्या काही काळापुरता तरी त्याचा आम्हाला अनुभव येतो, आणि म्हणून ह्या जगताचा आम्हाला ते सतासत लक्षण आहे, सच्च्या असच्च्या लक्षणांशी न जुळणार आहे. त्यालाच माया म्हणतात. जगत म्हणजे माया, आणि ते अशी आहे. पण काही आम्हाला सहज एक्सेप्ट करता येतो की ते वास्तविक झालेलं हे एक दीर्घ स्वप्न आहे. जगत निर्माण झालं आहे एका संकल्पातनं, निकल्पाने निर्कल्पित त्याचा बाध करा, म्हणजे ते असू व्यवहारासारखे सांभाळा, परंतु त्यातली मात्र सत्यत्व बुद्धी फक्त अलगद काढून घ्यायची आणि अलगद सागरामध्ये असं अलगदपणे राहायचं, अलगदपणे जगायचं, आणि अत्यंत शांतपणे मी ते आत्मतत्व आहे ह्या अनुभवात स्थिर होऊन हा देह प्रारब्धावर सोडून माझं जीवन जगणं आणि ईश्वराला शरणागत राहणं, ह्याला साधना म्हणतात. ही साधना आहे. ईश्वर नियंत्रक आहे, नियामक आहे या संपूर्ण सृष्टीचा, कारण शुद्ध माया ही त्याची उपाधी आहे. आणि म्हणून त्याला स्वरूपाचं सातत्याने भान आहे, आणि त्याला माहिती हे जगतही तोच जगतरूप झालेला आहे, त्याचं नियंत्रण करणारा तो ईश्वर आहे, त्याला शरण राहायचं. हे सगळं समजून घेणं म्हणजे ज्ञान. हे सगळं जगत अनित्य आहे असा निश्चय करणं, ह्यालाही ज्ञान म्हणायचं. आणि त्याला आपण त्या तत्व जे चौथ्या ओवीमध्ये म्हटलंय, मन बुद्धी अगोचर न चले तर्काचा विचार, उल्लेख परेहुनी पर ज्ञानाव ज्ञान. आता बघा, हा जो अनुभव आहे आत्मानुभव किंवा आपला स्वरूपानुभव जो आहे, परब्रह्म तत्वाचा अनुभव जो आहे, तो मनबुद्धीला कधीही येणारा नाही, अंतःकरणाला येणारा नाही. मला काहीतरी अनुभव येईल आणि मग आपल्याला खूप साधक म्हणून खूप घाई असते, मला असा अनुभव आला, मला असं नाद ऐकू आला,
किंवा मला असं असं काहीतरी दिसलं, किंवा मी कुठे गेले तर तिथे मला काहीतरी दर्शन झालं वगैरे. पण जी सगळी दर्शनं आहेत ती द्वैतातली आहेत. सगळा जो अनुभव आहे तो वृत्ती ज्ञानाचा आहे. आपल्या अंतःकरण ज्या वेळेला मी तो व्यक्त करू शकते त्या अर्थी तो अनुभव माझ्या अंतःकरण वृत्तीच्या स्तरावर आलेला आहे. आणि जे मी अनुभवलेलं आहे ते अंतःकरण वृत्तीच्या स्तरावर अनुभवलेलं असल्यामुळे ते तो वास्तविक साक्षात मला अनुभव म्हणजे आत्मानुभव नाही. तो एक आलेली झलक असू शकते, पण तो मला आलेला अनुभव नाही. कारण अनुभवामध्ये आत्मानुभूतीमध्ये व्यक्त करायला दुसरेपण सांडून झालेलं असतं. तिथे मौनाची अवस्था येत नाही. तर त्या तत्वाच्या अनुभवाला ज्ञान म्हणतात. फक्त तिथे आपल्याला अनुभव येऊन गेल्यानंतर आपली जी अंतःकरण वृत्ती आहे ती अत्यंत शांत, समाधानी, अत्यंत शांतीच्या स्थितीमध्ये आपण राहू शकतो. 5व्या ओवीमध्ये म्हटलंय, नाही इथे पुन्हा म्हटलंय पुढे, तर्काचा सूक्ष्मपणाही उपयोगी पडत नाही. म्हणजे तर्काने आपण अनेक गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करतो व्यावहारिक जगामध्ये, परंतु तर्कानेही हे जाणता येत नाही. कारण तिथे वेगळेपणा, तर्क करण्यासाठी पण दोन लागतात. अरे इथे धूर दिसतोय म्हणजे इथे अग्नी पेटलेला आहे, हा असा काहीतरी. किंवा इथे आपण अंधाऱ्या खोलीत गेलो तर तिथे रज्जू पडलेला असतो, एखादी दोरी पडलेली असते ना, आपण आपल्याला भास होतो अरे इथे सर्प आहे. म्हणजे ते अज्ञानामध्ये सुद्धा आपल्याला तिथे ज्ञान होतं की इथे सर्प आहे. मग हे वृत्तीच्या स्तरावर झालेलं ज्ञान असतं, तर्क आपण तिथे लावलेला असतो. पण असा तर्क आपल्याला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लावता येत नाही. परावाणीलाही जे अधिष्ठान आहे ते ज्ञान होय. उल्लेख परेगुनी पर, परवा चत्वार वाणींचा ज्योत्स्नाताईंनी उल्लेख केलेला आहे. परा पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. आता ही वैखरी वाणी आणि परावाणी पर्यंतचा पूर्ण विवेचन त्यांनी केलंय. पण परावाणी म्हणजे काय, जी ती स्फुरद्रूप आहे. आपल्या म्हणतात ती नाभीच्या ठिकाणी आहे, म्हणजे स्फुरण रूप जी आहे. पण ते स्फुरण म्हणजे परावाणीच्याही पलीकडे जे आहे, तिलाही ज्याचं अधिष्ठान आहे त्या अधिष्ठानाला ओळखणं ज्ञानावर ज्ञान. ते स्वसंवेद्य असल्याने मी ज्या वेळेला होईल मिठाची पावते ती पुन्हा येत नाही सांगायला की मी समुद्रात गेले आणि ती खोल गेले किंवा समुद्राची खोली इतकी आहे. तसं आम्हाला ह्या आत्मतत्वाचं आकलन करून घेताना, अनुभवाकडे जाताना आम्हाला ज्या वेळेला अनुभव रूपता येईल त्यावेळेला सांगणारी शिल्लक राहणार नाही. तिथे मन, बुद्धी, चित्त, अहंकार सगळे लयाला जातात. जसे आपले सुषुप्तीमध्ये जातात तसे ह्या अनुभव काळी सुद्धा मन, बुद्धी, चित्त, अहंकार संपूर्ण द्वैत मावळलेलं असतं. आणि म्हणून तिथे ते आपल्याला परावाणीचाही तो विषय नाहीये आणि मनबुद्धीचाही विषय नाही, तर्काचाही नाही. म्हणून त्याला ससंवेद्य म्हणतात. त्या ससंवेद्य ह्याचा अर्थ 9 प्रमाणांनी, शास्त्रात 9 प्रमाण दिली आहे. प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, उपमान प्रमाण, अनेक त्याचं बरंच 9 प्रमाण आहे. एवढा उद्धृत करत नाही इथे, पण 9 प्रमाण आणि पंचज्ञान ह्यांनी आम्हाला जे जाणता येत नाही त्याला स्वसंवेद्य म्हणतात. ते माझं स्वरूप आहे. मग मला ते स्वरूपाचा अनुभव घेण्यासाठी मन, बुद्धी, चित्त, अहंकार ह्याचा लय करून पलीकडे जावं लागतं. आणि चिंतनाने, चिंतनेच मला त्याच्याशी एकरूप होण्याची व्यवस्था होऊन जाते. मात्र आपल्याला त्याच्यासाठी आपल्या सद्गुरूंचा कृपाशीर्वाद, त्यांची कृपा आपल्यावर असावी लागते. आणि आपण ज्या वेळेला त्यांना शरणागत असतो आणि त्यांनी दिलेले विचार सातत्याने आपल्या अंतःकरणात दृढ करण्याचा प्रयत्न करीत असतो, तेव्हा त्यांची कृपा आपल्यावर होऊन जाते. जेथे नाही दृश्य भान, जेथे जाणीव हे अज्ञान, विमळ शुद्ध स्वरूप ज्ञान यासी बोलूये. बघा, एक एक शब्द आम्हाला साधनही देतो, साधना सांगताय आणि ब्रह्मवस्तूचा अनुभव कसा घ्यायचा हे पण सांगताय. जेथे नाही दृश्य भान, म्हणजे ज्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ह्या दृश्य जगताचा काहीही भान नाहीये, म्हणजे तिथे शिल्लकच नाहीये दृश्य जगत. आणि त्याचं भान होणारा, ह्या दृश्य जगताचं भान म्हणजे जाणीव होणारा जीवही जिथे शिल्लक नाही. मला काहीतरी कळलं असं जेव्हा मी म्हणते तर हे कळणं सुद्धा द्वैतातलं आहे, म्हणून त्याला अज्ञान. कळणं
की मला हे कळलं, हे ज्ञान मला झालं, पण हे कळणं जे आहे हेही द्वैतात असल्यामुळं त्यालाही इथे समर्थ अज्ञान असं म्हणतात. बघा, म्हणजे आपण आपलं संपूर्ण जीवन किती अज्ञानात आपण घालवतो असं आपल्याला ह्या समर्थांच्या ओव्यांकडे पाहिलं कळतं. मला वाटतं मला खूप कळतं, पण खरं म्हणजे मला काहीच कळलेलं नसतं. मला कळलं असं म्हणणं म्हणजे मला काहीच कळलेलं नाही, कारण खरं कळलं तर मला बोलणं शिल्लक राहता येणार नाही, मला व्यक्त होता येणार नाही. असे अनेक संत पाहिलेत आपण. मग गजानन महाराज बघा, आज त्यांचा प्रकट दिन आहे. ते बोलत होते का? त्यांचं वागणं कसं होतं? योगी होते, आपल्या स्वरूपानुसंधानात होते, पण त्यांच्या हातून काही चमत्कार घडले, लोकांना मार्गदर्शन लाभलं, पण त्यांनी सुद्धा आत्मज्ञानाचा उपयोग, अरे ह्या मधमाशी ही मीच झालो, हा पलंगही मीच झालो, आणि मी मी कोण आहे? तर ही सर्व जगतच मी आहे. हा उपदेश त्या एका ओवीमध्ये आलेला आहे. काय तू मला ह्या मधमाशांना का हकलतोस? तोही मीच आहे, मधही मीच आहे, मधाचं पोळही मीच, पलंगही मीच. असं अशी या स्थितीमध्ये हे संत असतात, किती दिव्य अनुभूतीमध्ये ते असतात. आपल्याला वाटतं ते असे का वागतात, किंवा आपल्या सुशिक्षित लोकांना ते फार वेडेपणाचं वाटतं. आपल्याला आपण ज्या परिस्थितीमध्ये वावरतो, तर असे योगी महापुरुष आपण पाहिले तर आपल्याला कधी कधी असं वाटतं की हे सगळं कसं जगताला धरून नाहीये, पण ते आत्मज्ञान स्थितीमध्ये असतात. आणि म्हणून आपल्या कळण्याला समर्थ इथं म्हणतात, जाणीव ही अज्ञान. अज्ञान का म्हटलंय? की जाणीव मला ज्या वेळेला होते ते याला वृत्ती ज्ञान म्हणतात. दृक दृश्य विवेक आद्य शंकराचार्यांचा एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये दृक म्हणजे आत्मा आणि हे दृश्य जगत याच्याबद्दल बरंच विवेचन केलेलं आहे. पण माझ्या अंतःकरणामध्ये एक विचार तरंग जरी उठतो, वृत्ती ज्ञान ज्याला म्हणतात, तो विचार तरंग सुद्धा वृत्तीच्या स्तरावर असल्यामुळे तो द्वैतात आहे. आणि तिथे माझं परमात्मा स्वरूपाशी ऐक्य झालेलं नाही, कारण तिथे वृत्ती आहे. अंतःकरण वृत्ती जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत द्वैत आहे. आणि म्हणून समर्थ इथे त्याला अज्ञान म्हणतात, कारण तिथे तुम्ही द्वैतामध्ये आहात. आणि शुद्ध ज्ञानरूपता याच्यामध्ये अद्वैत आहे, वेगळेपणाच शिल्लक राहत नाही. विमळ शुद्ध स्वरूप ज्ञान, विमल म्हणजेच हे शुद्ध जे ब्रह्मरूप ज्ञान आहे, त्याला स्वरूप ज्ञानालाच फक्त ब्रह्मरूप किंवा ज्ञान असं म्हटलेलं आहे समर्थांनी. म्हणून आपण बघा, ह्या ज्ञानरूपता जे माझं स्वरूप आहे त्याचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला किती सूक्ष्म चिंतन, आपल्या बुद्धीला किती हळूवारपणे सूक्ष्म ते शास्त्र संस्कार आपल्या बुद्धीवर रुजवावे लागतात, आणि मग मला अनुभवाची व्यवस्था होऊन जाते. मग त्याच्यासाठी आम्हाला जगामध्ये नको तिथं रमणं, त्याला सत्यत्व देणं, नको तिथे वारंवार जाणं, अनेक ठिकाणी आपले संबंध विनाकारण प्रस्थापित करणं, व्यवहार सांभाळण्यापुरतं ठीक आहे, लग्नाला गेलो तिथे आपलं कर्तव्य करायचं, पण तिथे रंगत बसण्यापेक्षा मी माझ्या चिंतनात राहण्यासाठी तिथून अलिप्तपणे लवकरात लवकर बाहेर पडावं. नाही तर आम्ही, तू कशी, तुझा मुलगा कुठे आहे, सून कुठे आहे, मुलं काय करतात, नातवंड काय, आपलं दृश्य जगतामध्ये आपण रमतो, आणि ज्या क्षणी आपण दृश्य जगतात रमलेलो असतो त्या क्षणी माझ्या आत्मस्वरूपापासून मी ढळलेली असते, मला विसर पडलेला असतो. व्यवहार सांभाळा, व्यवहार आपण सांभाळले नाही तर चालणार नाही. व्यवहाराला मोडीत काढायचं नाहीये, फक्त थोड्या आपल्याला ह्या युक्त्या आपल्याला आपल्या आत्मसात कराव्या लागतात. आणि अशा युक्त्या आत्मसात करून परमपूज्य काकांच्या समोर जाऊन बसलं ना, काका फार बोलत नाही, अत्यंत शांत बसलेले असतात. कोणीतरी साधक विनाकारण त्यांना त्यांच्या काहीतरी बोलण्याचा, कारण आपली ती भावना असते की काकांनी आमच्याशी बोलावं, आम्हाला काहीतरी सांगावं, पण त्यांनी इतकं देऊन झालंय, आज त्यांचं वय 90 वर्षाचं पूर्ण झालंय, एवढं देऊ दिलंय की खरं सांगू त्यांच्या समोर नुसतं बसावं, शांत बसावं. आणि ते ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत मला कसं राहता येईल त्याचा विचार करावा, काहीही विचारू नये. आपल्या शंकांचं निरसन ऑलरेडी ह्या संतांनी करून ठेवलंय. समर्थ काय म्हणतात इथे, आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वयंसिद्ध असता न करावा खेद भक्तजनी. मी गेलो असं मानू नका, मी आहेच तुमच्यामध्ये, आत्माराम दासबोध ह्या रूपाने आहे, आणि त्याचं तुम्ही मनन करा, त्याचं परिशीलन करा, चिंतन करा, मी तुमच्या सोबत आहेच. आत्मानुभव देण्यासाठी सद्गुरूंची कृपा सदैव आमच्यावर बरसत असते, मात्र ती कृपा घेण्यासाठी आमची जी जोडी आहे ना ती कमी पडते.
आमची पात्रता कमी पडते आणि म्हणून आमचा जन्म असा निघतो की अरे अजून काही घडलंच नाही, अजून काही झालंच नाही. वास्तविक या सगळ्या परमार्थाचा उद्देश आहे ना एकच आहे, मी कारणासह सकल दुःखांची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती एवढाच परमार्थाचा उद्देश आहे. आणि परमानंद स्वरूप कुठे आहे ते जर एकदा समजून घेतलं तर त्याचा शोध करण्यासाठी बाहेर जाण्याची गरजच पडत नाही. म्हणून हे सगळं ह्याला ज्ञान म्हटलेलं आहे, शुद्ध स्वरूप ज्ञान म्हटलंय. आता पुढच्या ओवीमध्ये सर्व साक्षी अवस्था तुर्या ज्ञान ऐसे म्हणती तया परी ते जाणीचे वाया पदार्थ ज्ञान. बघा जीवाच्या संदर्भात 4 अवस्था वर्णन केलेल्या आहेत. जसे 3 देह आणि चौथा देह म्हणजे महाकारण देह असं म्हणतात. जागृतीमध्ये स्थूल, स्वप्नामध्ये सूक्ष्म देह आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये कारण देह असं 3 अवस्थांचं आणि 3 देहांचं वर्णन आहे. पण ही सर्व साक्षिणी अवस्था जी आहे ती तुर्या अवस्था म्हणतात, शास्त्रात वर्णन केलेलं आहे. आणि अनेक साधक, अनेक आपण साधक म्हणून फसतो. तुर्यावस्था म्हणजे ही तुर्यावस्था जी चौथी आहे, सर्व साक्षिणी जिला म्हणतात तिलाच ज्ञान आहे असं किंवा मला अनुभव आला असं समजतात. परंतु इथे त्यांनी म्हटलंय ज्ञान, स्वप्न आणि सुषुप्ती या 3ही अवस्थांच्या साक्षीला तुर्या अवस्था म्हणतात. ही चौथी अवस्था आहे आणि ती फक्त साधकाला असते. सामान्य जीव जो हे चिंतन करत नाही, श्रवण करत नाही, त्याला 3च अवस्था मानलेल्या आहेत, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. अज्ञानी जीवाला पण सुषुप्ती मिळते कारण ती ईश्वराची व्यवस्था आहे. आत्मस्वरूपाची अनुभव तिथे त्याला आलेला असतो, अज्ञानामध्ये का होईना पण तो आलेला, म्हणून तिला अज्ञानाची अवस्थाही म्हटलंय. कारण तिथे कळत नाही आपल्याला त्या क्षणी, त्या अवस्थेमध्ये मी आत्मरूप झालेली आहे, आत्मानुभवात आहे हे मला कळत नाही, म्हणून तिला अज्ञानाची पण अवस्था म्हणतात. आणि कारण देह तिथे आहे. आता ही जागृती जी हे आहे स्वप्न आणि सुषुप्ती, बघा या 3 अवस्थांचा आपल्याला अनुभव आहे. मग एक अवस्था असते तेव्हा दुसरी नसते, दुसरी असते तेव्हा तिसरी नसते. आपण जेव्हा गाढ झोपी जातो, आता जागृती अवस्था आहे, आपल्याला पंच ज्ञानेंद्रियांनी ज्ञान होण्याची इथे व्यवस्था आहे, आपले इंद्रिय कार्य करत आहे, जगाशी व्यवहार करत आहे, ही जागृती अवस्था. जेव्हा जगाशी प्रत्यक्ष आमचा संबंध येतो. पण झोपेमध्ये काय होतं, स्वप्न पडतं. स्वप्नावस्थेमध्ये आपलं अंतःकरणच ती सगळं स्वप्न सृष्टी निर्माण करतं आणि ती स्वप्नावस्था आपण सत्य म्हणून त्या क्षणी अनुभवत असतो. म्हणजे तिथेही आम्हाला ज्ञान होण्याची व्यवस्था आहे. जागृतीत जसं आम्हाला दृश्य जगताचं, सगळ्या प्रसंगांचं, व्यक्तींचं सगळी ज्ञान आम्हाला इथे सगळ्या पंच ज्ञानेंद्रियांनी ज्ञान होतं, तसं स्वप्नावस्थेत सुद्धा आम्हाला स्वप्न कळतात, त्याचा चांगला वाईट आम्ही बरा वाईट अनुभव घेतो, त्याचा परिणाम सुद्धा आमच्यावर होतो आणि म्हणून त्या स्वप्नावस्थेत सुद्धा ज्ञान होण्याची व्यवस्था आहे. आणि सुषुप्ती जी गाढ झोप म्हटलं आधी वर्णन केल्याप्रमाणे, तिथे आम्हाला आत्मस्वरूपामध्येच आपला चिदाभास किंवा आपला जीव विलीन झालाय, वेगळेपणाने शिल्लक नाही, मनबुद्धीची अहंकार लयाला गेली आहे, सगळी इंद्रिय शांत झालेली आहे, कोण माझ्या बाजूने गेलं मला भान नाही, अशा अवस्थेत आपल्याला अत्यंत सुखाचा अनुभव तिथे आलेला असतो. आणि तो सुखाचा अनुभव ग्रहण करणारी एक सूक्ष्म अंतःकरण वृत्ती तिथे फक्त जागी असते आणि तोच अनुभव आपण सकाळी आपल्याला जागृतीत आल्यानंतर आपण बोलून दाखवतो की मला आज खूप छान वाटतंय, मला रात्री खूप छान झोप लागली होती. अशा ह्या 3 अवस्था. आता 3ही अवस्था एकमेकीमध्ये नसतात. एक अवस्था असताना स्वप्न पडत असलं तर गाढ झोप नाही, जागृती नाही, जागृतीमध्ये स्वप्न आणि सुषुप्ती नाही, आणि सुषुप्ती जेव्हा असते त्यावेळेला ह्या जागृती आणि स्वप्न ह्या दोन्ही अवस्था नाही. याला काय म्हणतात, ह्या अवस्था बदलणाऱ्या आहेत. म्हणून त्वम अवस्थात्रयातीतः, त्वम कालत्रयातीतः, त्वम देहत्रयातीतः असं जेव्हा आम्ही अथर्वशीर्षामध्ये त्या आत्मरूप गणपतीला उद्देशून त्याचं वर्णन करतो, तेच वर्णन आम्हाला लागू पडणार आहे. ह्या 3ही अवस्था बदलणाऱ्या आहेत, म्हणून मी अवस्थांच्या अतीत आहे. या अवस्था माझ्या आत्मरूप मीच्या नाहीये, देहाच्या अवस्था आहे. त्या देहाच्या संदर्भाने त्या अवस्था असतात आणि त्या बदलणाऱ्या असल्यामुळे अनित्य आहेत, आणि जे अनित्य असतं ते मिथ्या असतं. साधी गणित आहेत, आपल्या अंतःकरणात ती रुजवली की आपला निर्णय पक्का होऊन जातो की हे मी नाही, हे मी नाही, न इति. ब्रह्मवस्तूचं वर्णन वेदांनी तसंच केलंय.
न इति नेती नेती ऐसे बोलत असे शिव. हा, तेथे माझं मूर्खाची मती काय करे श्रीराम असं समर्थ म्हणतात. वेदांनी ज्याचं वर्णन केलंय की ते मी नाही, ते मी नाही, तिथे मी समर्थ. अरे संत स्वतःकडे अत्यंत नम्रता घेतात, अत्यंत लीनपणा घेतात. ते ज्ञानी काय स्वरूप ज्ञानी असतात, ज्ञानामध्ये स्थिर असतात, पण आपल्याला सांगताना मात्र ते स्वतःकडे अत्यंत नम्रता विनम्र म्हणजे अत्यंत छोटे बोल आपल्याला बोलतात. ते आपल्याला सांगण्यासाठी बोलतात, आपल्याला शिकवण्यासाठी बोलतात. प्रभूंचे काका सुद्धा नेहमी म्हणतात, बघा आपण असं वागत असतो, खरं ते तसं वागत नसतात. मला अहंकार असतो, मला माझ्यापेक्षा कुठे मोठा प्रवचनकार दिसला की मला असूया निर्माण होते, अरे त्याला इतके लोक मानतात, त्याचा इतका सत्कार केला वगैरे. कारण द्वैत आहे आणि द्वैत हे अज्ञान आहे. पण संत त्याच्या परे असतात. मग ह्या तीनही अवस्थांची जो साक्षीत्व करतो त्याला तुर्या म्हणतात. आता साक्षीत्व करणारा म्हणजे कोण? जो श्रवण मनन आणि निधिध्यासन करतो आणि ह्या सर्व घडणाऱ्या घटनांचा मी साक्षी आत्मा आहे असा एकच अंतःकरणामध्ये विचार धारण करतो तो साधक, त्याला त्याची ही अवस्था असते, त्याला तुर्य अवस्था म्हणतात. आणि त्याच्या देहाला महाकारण देह असं शास्त्र वर्णन करतं. ही चौथी जी अवस्था आहे त्याला चुकून सुद्धा ती ज्ञान आहे किंवा अनुभव आहे असं समजू नये. आपली ती साधकावस्थेतलीच ती चौथा टप्पा आहे आणि मग तिला सर्व साक्षी म्हटलेलं आहे. समर्थांनी या ग्रंथामध्ये अनेक ठिकाणी सर्व साक्षीणी अवस्था ती तुर्यावस्था आहे, पण ती सत्य नाही असं वर्णन केलेलं आहे. ती सत्य स्थिती बदलली नसती ना, कारण आपण पुन्हा जागृत अवस्थेत येतो, आपले व्यवहार सांभाळतो. कायम साक्षीत्व आपण प्रत्येक क्षणाला करू शकत नाही. आपले व्यवहार सांभाळताना कधीतरी आपण त्या अवस्थेपासून दूर जातो. म्हणून ती दूर्यावस्था सुद्धा माझी नाही. म्हणून गणपतीचं अथर्व शीर्षक ज्यावेळेला आपण म्हणतो किंवा कुठल्याही ह्याचं देवतेचं स्मरण करतो किंवा स्तोत्र म्हणतो, तेव्हा अनेक ठिकाणी त्या देवतेचं स्वरूप वर्णन केलेलं असतं. एक रूप आणि एक स्वरूप. रूपाचं वर्णन असतं, तो किती अष्टभुजाधारी आहे, चार भुजा आहे, हातामध्ये काय आहे, त्रिशूल आहे, डमरू आहे वगैरे वगैरे. पण त्याच्या मागे असलेलं तत्व आम्ही ज्या वेळेला त्या देवतेचं उपासना करतो त्यावेळेला ते तत्वाकडे आमचं अनुसंधान जावं. उपासना करायचीच आहे, कारण कर्म आणि उपासना त्याच्या पुढे ज्ञान. कर्म उपासनेच्या मार्गाने जाऊनच ज्ञानामध्ये आपल्याला ज्ञान रूप होण्याची व्यवस्था होते. आपल्या अंतःकरणातले सगळे दोष घालविण्याची व्यवस्था सुद्धा या कर्म उपासनेत आहे. आपलं अंतःकरण शुद्ध आणि शांत करण्याची व्यवस्था. निष्काम कर्म तो विषयाला म्हणून बोलते, तर निष्काम कर्माने आपलं अंतःकरण अत्यंत शुद्ध होत जातं. निष्काम आणि ईश्वर शरणागतीने केलेलं, ईश्वर अर्पण बुद्धीने केलेलं कर्म, मी करता नाही अकर्ता समजून केलेलं कर्म. आणि आपण आपली सगळी कर्म करताना किती अहंकार आमच्याकडे असतो, आणि जेवढा अहंकार असतो किंवा मी केले ही भावना असते तेवढं ते माझ्या पुन्हा जन्म मृत्यूला कारण होतं हे आम्हाला कधीही कळत नाही. आम्ही छान कर्म करतोय, चांगली कर्म करतोय, परंतु आम्हाला त्या कर्माने जर मी केलं म्हटलं, मी करता ऐसे म्हणशी तेने तू कष्टी होशी, राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. गोंदवलेकर महाराजांनी तेच सांगितले, संतांनी सगळं तेच सांगितलं, समर्थही आम्हाला तेच सांगतात. राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. अशा पद्धतीने आमची योग्य यथायोग्य पद्धतीने जर आम्ही कर्म केली तर आमचं अंतःकरण अत्यंत शुद्ध होईल. त्याचे जे दोष आहेत ना, तो विषय आणखीन वेगळा. मल, विक्षेप आणि आवरण दोष. मल म्हणजे पाप करण्याची वृत्ती, आपण विधी म्हणजे जे आपल्या धर्माने जे सांगितले त्याच्या विरुद्ध आचरण करण्याची वृत्ती ती आपल्या साधकांची नाहीये. पण आपल्या अंतःकरणाला कधी संगतीने चिकटू शकते, एखादी गोष्ट आपल्याकडून वाईट घडू शकते. त्या न घडता आपलं अंतःकरण अत्यंत शुद्ध पवित्र, तो दोष नाहीसा निष्काम कर्माने होतो. तसंच विक्षेप म्हणजे आपल्या अंतःकरणाची चंचलता. कायम इकडे तिकडे धावणारं मन आहे अंतःकरण. कायम ह्या जगामधल्या विविध ठिकाणी धावतो, एक ठिकाणी बसलेलो असतो आणि क्षणात कुठे जाऊन येतो. तर तो विक्षेप दोष जो आहे तो निष्काम उपासनेने जातो. निष्काम उपासना समर्थांनी सांगितले, निष्काम कर्म योग ही सगळी रत्न आहेत या आपल्या दासबोधातली. किती वेचावीत हो, आपली झोळी खूप कमी पडते, आपल्याला वेळही कमी आहे, पण हे सगळं
एक थोडासा लिंक लागली तर आपल्याला त्या चिंतनाची दिशा जर ठरली तर आपल्याला हे शुद्ध ज्ञानाचा अनुभव आपल्याच ठिकाणी घेता येतो. म्हणून ही विक्षेप दोषही निष्काम उपासनेने घालवायचा आहे. मला परमेश्वराजवळून मला वेगळेपणाने काहीही मागायचं नाहीये. त्याची उपासना करता करता त्याच्यावर अत्यंतिक प्रेमाने मी उपासना करावी आणि ते जे आहे ज्याची मी उपासना करते त्याच्याशी मी वेगळेपणाने न राहता त्याच्याशी माझं काय म्हणायचं की ऐक्य होऊन जावं. ह्या दत्ताच्या आरतीमध्ये बघा तेच मी तूपणाची झाली बोळवणं एका जनार्दनी श्री दत्त ध्यान असं म्हणतात. दत्त एक आहे. ते कसे आहे त्रिगुणात्मक आहे. 3 गुणांच्या पलीकडे आहे. प्रत्येक आरती म्हणताना आम्हाला ज्ञान हे मिळतं. फक्त आम्ही सूक्ष्म चिंतन करण्याची आमची एक तशी विचार करण्याची आम्हाला सवय लावून घेतली तर आम्हाला ते उपलब्ध आहे. ह्या 4 अवस्थांच्या पलीकडे सर्वसाक्षिणी पण त्याच्याही पलीकडे त्या सगळ्याही अवस्थांचं अधिष्ठान जे आहे ज्याच्या सत्तेवर हे घडत आहे तो आत्मा ते कुटस्थ चैतन्य 4ही अवस्थांमध्ये अबाधितपणे तसं न तसंच भरून राहिलेलं ते माझ्या आतमध्ये आहे. अवस्था बदलणारे आहेत. आत्मा कुटस्थ चैतन्य कधी येत नाही कधी जात नाही. ते नित्य आहे. ते स्वरूप आहे. त्यामुळे ते कायम माझ्या आतमध्येच भरून व्यापून आहे. हा देह असला तरी आणि हा देह नसला तरी ते कुटस्थ चैतन्य जे आहे ते माझं स्वरूप आहे. त्याच्याशी अनुसंधानात राहणं त्याची प्रचिती घेणं याच्यासाठी हा सगळा आपला अभ्यास आहे चिंतन आहे. काही वेळ किती संपलाय का? वेळ माझ्या घड्याळामध्ये वेळ झाली आहे. हो तर हा सगळा अनुभव येण्यासाठी आम्हाला बंद होईल का मीटिंग? नाही होईल पण वेळ झाली. 5 मिनिटात संपवतो. 5 मिनिटात. ज्ञान म्हणजे अद्वैत, तुर्या म्हणजे प्रत्यक्ष द्वैत. म्हणून शुद्ध ज्ञान ते सतत वेगळेची असेल. म्हणून ज्ञान जे आहे आधी आम्हाला परोक्ष ज्ञान होईल. आता आपण जसं शब्दांनी समजून घेत आहोत तर ते परोक्ष ज्ञान तसंच ते जेव्हा अनुभवाच्या स्तरावर जातं तेव्हा ते साक्षात त्याची अनुभूती येते. त्यावेळेला त्याला अपरोक्ष अनुभूती म्हणतात. आणि ते जे ज्ञान आहे मी आत्मा आहे ह्याला आलेली सहजता त्याला ज्ञानाचं विज्ञान होणं असं म्हणतात. अत्यंत सहजपणे मला आता सकाळी उठल्यावर कुणीही मला सांगावं लागतं का की मी कोण आहे किंवा माझं नाव काय आहे? मी आहेची मला सतत जाणीव आहे. तेच आपलं स्वरूप आहे. आणि म्हणून त्या ज्ञानाचंही पुन्हा रूपांतरण विज्ञानामध्ये म्हणजे अनुभूतीमध्ये प्रत्यक्ष झालं पाहिजे. इथे मी ओवी जी निवडली होती ते सद्गुरू हे असं आपल्याला सगळं ज्ञान सांगणारे आहेत. इथे या ओवीमध्ये ऐक शिष्य येथीचे वर्म स्वये तूच आहेसी ब्रह्म ये विषयी संदेह भ्रम धरूची नको. म्हणजे हे कुठला उपदेश केला बरं इथे समर्थांनी आपल्याला? ह्या सगळ्या साधनेचं वर्म आपल्याला इथे समर्थ सांगतात. तू कोण आहेस शिष्य? इथलं सूक्ष्म हा विचार समजून घे. स्वये तूची आहेसी ब्रह्म तत् त्वम असी छांदोग्य उपनिषदातलं महावाक्य आहे हे. आणि हा अंतिम उपदेश आहे. सद्गुरूंनी आपल्या अधिकारी शिष्याला केलेला हा उपदेश आहे. म्हणून दासबोधाचा अभ्यास करताना प्रत्यक्ष ह्या वाङ्मयीन मूर्ती रूपाने जे समर्थ आहे त्यांनी आम्हाला हा उपदेश केलेला आहे. ते ह्याविषयी संदेह भ्रम ठेवूच नको. तुझ्या अंतःकरणात यत्किंचितही तू संदेह म्हणजे संशय ठेवू नकोस. कारण तू स्वतःच ब्रह्म आहेस. आणि समर्थांनीच इथे सांगून ठेवलंय की महावाक्य उपदेश भला परी त्याचा जप नाही बोलीला तेथे तो विचाराची केला पाहिजे साधकाने विचार करावा चिंतन करावं आणि तर मग त्या ब्रह्मवस्तूचा अनुभव आपल्याला साधकाने काय करायचंय? सोहम याविषयी पण बोलणं झालंय. 6 अहम. मंदाताई परमपूज्य मंदाताई म्हणतात अरे सातत्याने म्हणत जा. तुम्हाला जरी अनुभव नसेल तरी अंतःकरणामध्ये एक विचार कायम रुजवा. मी आत्मा आहे म्हणत जा ना. असं मी देह आहे असं म्हणण्यापेक्षा मी अमुक आहे, मी डॉक्टर आहे, मी प्रोफेसर आहे, मी वैज्ञानिक आहे, मी संशोधन केलंय, असे अनेक अहम आपल्या अंतःकरण वृत्तीमध्ये ठेवण्यापेक्षा एक अहम ठेवा. मी आत्मा आहे, मी आत्मा आहे. हा विचार तुम्ही साधक म्हणून सांभाळत राहा.
आत्मरूप तुम्ही आहातच, कारण ते वेगळेपण नाहीच आहे, तुम्ही आत्मरूपच आहात. फक्त ते स्मरण करा, जेणेकरून तुम्ही आत्मरूपच होऊन जाल. ह्याच जन्मामध्ये ह्याच काळी आपल्याला हा अनुभव येऊन जाण्याची व्यवस्था आहे. आणि म्हणून जी महावाक्य जी आहे त्याचं चिंतन करावं. त्या तत्पद, तन, त्वम पद आणि असी पद ह्या 3 पदांचा विचार करावा. तत् म्हणजे ते म्हणजे परब्रह्म तत्व, त्वम म्हणजे तू म्हणजे जीव, सध्या तू जीव भावात आहे म्हणून तू जीव, आणि असी म्हणजे ऐक्य असणं. तर तू ते परब्रह्मतत्व आहे, तुझं आणि त्या परब्रह्मतत्वाचं कायम ऐक्य आहे. आणि म्हणून ह्या वेदांत तात्पर्याच्या निर्णयाला काय म्हणतात? श्रवण म्हणतात. वेदांत शास्त्राचं तात्पर्य आहे ब्रह्मसत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराः. जीव म्हणून वेगळं काही नाहीच अस्तित्वात. ब्रह्मवस्तूच फक्त सत्य आहे, तीच कालातीत आहे, तीच सच्चिद आनंद गुण आहे. आणि जीव जो आहे तो वेगळेपणाने नाहीच आहे. जीवो ब्रह्मैव नापराः. ब्रह्मसत्य जगन्मिथ्या निर्णय देऊन टाकलाय सगळ्या शास्त्रांनी, सगळ्या संतांनी. आणि हा निर्णय आपल्या अंतःकरणात आपण धारण करायचा. आणि जीवाचं कायम ऐक्य आहे ब्रह्मस्वरूपाशी, आत्मस्वरूपाशी, म्हणून मी ते ब्रह्म आहे हा निर्णय करायचा. जीवो ब्रह्मैव नापराः हेच चिंतन करायचं. मी जीव नसून मी ब्रह्म आहे, जग सत्य नाही आहे, म्हणून त्याच्यामध्ये मी जगत असताना बाधितानुवृत्तीने पण अत्यंत आनंदात समाधानाच्या स्थितीमध्ये शांत, सुख, समाधान, तृप्ती, आनंद आणि निर्भयता या 5 गोष्टींचा लाभ आपल्याला ह्या चिंतनाने, ह्या अनुभवाने होतो. आणि अशी आपली प्रगती दिवसेंदिवस होत राहावी यासाठी सद्गुरूंची कृपा पाहिजे. सद्गुरूंचं महत्व सांगण्यासाठी 1 तासही आपल्याला पुरणारा नाहीये. सद्गुरु वचन तोची वेदांत, सद्गुरु वचन तोची सिद्धांत, सद्गुरु वचन तोची धादांत नेमस्त आहे. आणि म्हणून आपण सद्गुरूंना शरण असे गुरूंचे ठाई अनन्यता, तरी तुझ कायसी रे चिंता, वेगळेपणे अभक्ता उरोची नको. आपल्या संतांच्या ठिकाणी, आपल्या सद्गुरूंच्या ठिकाणी, आणि सगळे गुरु एकच आहे कारण ते परब्रह्म आहे. त्या देहामध्ये त्यांना आपण बंदिस्त करायचंच नाही, ते परब्रह्म स्वरूप आहेत. म्हणून त्यांच्या ठाई तू अनन्य राहा. हे सगळे विचार जे आपण आता बघितलेत आणि आपल्याला समर्थांनी सांगितले, ते आपल्या अंतःकरणात बोलण्यासाठी आपण काय करावं? समर्थ म्हणतात एकच उपाय सांगतात की हे तू सगळं ऐकलं आहे, पण तू श्री गुरूंच्या ठिकाणी अनन्य शरण राहा. आणि म्हणून मग तुला अनुभव येऊन देण्याची व्यवस्था, आकलन होण्याची व्यवस्था ते सद्गुरूच करतील. आपण आपल्या सद्गुरूंना अशा पद्धतीने शरण जाऊया आणि अशा प्रकारचं श्रवण, मनन, निधिध्यासन सातत्याने करत राहूया. आणि मग ह्या वेदांत शास्त्र, ही महावाक्य ह्याचं चिंतन करता करता सांगायचं राहून गेलं, तत्पद जे आहे ते वाच्यार्थाने ईश्वर आहे, म्हणजे जो सगुण निराकार आहे. माया ही त्याची उपाधी, म्हणजे ते सोपाधिक झालंय, म्हणजे ते दृश्य सृष्टीचाच एक भाग झालाय. निर्मिती काळी ते निर्माण झालेलं तत्व. पण त्याचा लक्षार्थ जो आहे तत्पदाचा ते परब्रह्म आहे. आणि जीव म्हणजे काय? तर वाच्यार्थाने जीव म्हणजे वाच्यार्थाने जीव, आपण जीव आहोत. पण लक्षार्थाने त्वम पद म्हणजे जीव वाच्यार्थ, पण लक्षार्थ म्हणजे खरा अर्थ त्याचा जो आहे ते कुटस्थ चैतन्य आहे. जीवाची उपाधी अविद्या आहे, माया आहे. आणि म्हणून ईश्वर आणि जीव हे दोन्ही सोपाधिक आहेत, त्यांच्या ठिकाणी उपाधी आहे. ह्या दृश्यसृष्टीचाच ते एक भाग आहे, म्हणून त्यांना अलगद बाजूलाच सारलं, त्याचा त्याग केला. तर शिल्लक काय राहतं? जीवाचं लक्षार्थाने कुटस्थ चैतन्य म्हणजेच आत्मा, आणि ईश्वर म्हणजेच परब्रह्म. आणि हे निरोपाधिक आहे, म्हणजे त्यांच्या ठिकाणी कुठलीही उपाधी नाही, कुठलीही त्याला मन, बुद्धी, चित्त, अहंकार अशी कुठलीही उपाधी नसल्यामुळे ते निरोपाधिक तत्व आहे. तेच केवळ सत्य आहे, तेच ज्ञानरूप तत्व आहे, तेच आनंदरूप तत्व आहे. आणि त्या जीवाची आणि ते कुटस्थ चैतन्य म्हणजेच आत्मा, ते आपलं स्वरूप आहे. आणि आत्मा म्हणजेच परब्रह्म. आणि जे आत्मा किंवा कुटस्थ हे माझं स्वरूप आहे, माझ्या देहापुरतं ते मर्यादित झाल्यामुळे मी त्याला आत्मा म्हणते. तोच आत्मा सर्वांच्या ठिकाणी व्यापून आहे, सर्व सृष्टीमध्ये तोच भरून आहे, त्याच्याशिवाय दुसरं काहीही नाही. हा निर्णय करणं हे आमच्या साधनेचा अंतिम फलित आहे. आणि अशी आम्हाला नारायण वसे विश्वी त्याची पूजा करीत जावी,
या कारणे तो शवावी कोणीतरी काया, असा उपदेश आम्हाला या ग्रंथामध्ये समर्थ देऊन जातात. प्रत्येक देहामध्ये सर्वांमध्ये तो ईश्वर पाहायला आम्ही शिकणं, म्हणून म्हणजे ह्या मानवी देहाचं आम्हाला एक ती दृष्टी निर्माण करणं आणि आनंद रूप अवस्थेत आपलं जीवन जगणं आणि आनंद रूप अत्यंत समाधानाच्या स्थितीत देह राहो अथवा जाओ पांडुरंगी दृढ भावो अशा सद्गुरूंना आपण शरण राहूया, ज्यांनी आम्हाला इतकं उत्तम मार्गदर्शन या सगळ्या शास्त्रांमध्ये ग्रंथांमध्ये त्यांच्या केलंय. एक तरी ग्रंथ, एक तरी संत आणि एक तरी ओवी दृढ धरावी, त्यांच्या चरणी शरण राहूया आणि आपण आपला ह्या अनुभवात आपण स्थिर होण्याचा प्रयत्न करूया. इथं झालेली चिंतन सेवा मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी, समर्थांच्या चरणी आणि अर्पण करते, परमेश्वराला वंदन करते, प्रार्थना करते की हा अनुभवाप्रत आम्हाला घेऊन जावा. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार जयश्रीताई. अगदी थोड्या वेळात समर्थांना उलगडणं हे अतिशय कठीण, पण तुम्ही अगदी थोड्या वेळात हे शिवधनुष्य पेललेत आणि आम्हाला समर्थांच्या ओव्या तुम्ही अतिशय चांगल्या रीतीने समजावून सांगितल्यात. भवसागर पार करण्यासाठी कुठलीही ओवी ही मंत्र स्वरूपच आहे. तर आपण एक ओवी धरून जरी आपण साधना सुरू केली तरी ते शुद्ध प्रेमापर्यंत आपल्याला पोहोचवू शकते. ताई तुम्ही इथे आलात आणि आम्हाला आराधना ध्यान समूहाला अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं आणि दासबोधातील व्यक्ती आमच्या समोर वेचलेत, यासाठी खूप खूप धन्यवाद. आपण परत परत या आणि आम्हाला मार्गदर्शन करावे हीच विनंती. आणि आपण आल्यात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार ताई. धन्यवाद. जय श्रीराम. हरिओम तत्सत. हरिओम. आणि आपले काही अभिप्राय असतील तर तुम्ही लिहून कळवा, ते आपण ताईंपर्यंत पोहोचूया. कारण आता सगळ्यांना आपली कामं आहेत ताई, त्यामुळे आपण आपले अभिप्राय नक्की द्या, आपण ताईंपर्यंत पोहोचूया. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद ताई.